सीता, सीता, काय ग? कसला विचार करतेस एवढा? तुम्हाला भूक लागली असेल ना? होतं चालेल, आले मी. थांब थांब थांब. बस. सीता, हे बघ, शिवा चुकली आहे हे मलाही मान्य आहे, पण ती चुकली याचा तू आता त्रास करून घ्यायला लागलीस. त्रास नाही का होणार? कालपासून सलग 3 वेळा शिवा घराबाहेर गेली आणि काहीतरी करून आली. त्यामुळे सगळं घर चिंतेत आहे. उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजींना संपदाची काळजी वाटते, त्यात त्यांची काहीच चूक नाहीये. शिवाना समजवण्या पलीकडे गेली आहे. आपल्याच्याने ती आवरतच नाहीये. तुझी पद्धत चुकत असेल मग कदाचित. मी समजावून बघितलं तिला. सीता, नाही, अजिबात नाही. तुम्ही सगळे चिडलाय तिच्यावर. सगळ्यांनी मिळून तिला कॉर्नर केलं, एका बाजूला पडलीये ती. अशा वेळेला ती स्वतःशी तिच्या मनाशी काहीतरी बोलत असेल ना. मग ऐकलं तिने तिच्या स्वतःच्या मनाचं तर काय चुकलं त्यात तिचं? तिला जे वाटतंय ते चुकीचं असू शकत नाही का? अर्थात असू शकतो. मग मी नाही म्हणतच नाहीये सीता, पण तू बोललीस का एकदा तिच्याशी शांतपणे? रॉकीच्या जाण्याने डिस्टर्ब तीही झालीये, बिथरलीये ती. हे आपण समजूनच घेत नाहीये. रॉकी तिचा सगळ्यात जवळचा मित्र होता. लहानपणापासून ती त्याला बघत आलीये. सीता, हे बघ, तू एकदा बोल तिच्याशी शांतपणे. मला वाटतं त्याने फरक पडेल. मला पटते तुमचं म्हणणं. मी आज बोलते तिच्याशी.